बंद केलं असं एका वेळेला तुम्ही किती चालू आहे ना, 5-10-20 अभंग वाचाल, पण 4500 अभंग वाचायचे म्हणजे खूपच हे. मग नंतर माझ्या डोक्यात कल्पना अशी आली की हे जे आपल्याला मराठी माणसाला समृद्ध करणारा तुकाराम महाराजांचा उपदेश आहे, तर हा जगाला पण कळायला पाहिजे. आमचे संत काय सांगतात हे जगाला कळायला पाहिजे, आमची थोरवी जगापर्यंत पोचवायला पाहिजे. मग मी विचार केला की आपण एक 50 किंवा 100 अभंगांचं भाषांतर करू इंग्लिशमध्ये. ती 2008 सालची वगैरे गोष्ट होती. मग मी थोड्याशा 20 अभंगांचं भाषांतर केलं, एका कागदावर लिहिलं. पण त्यावेळेला काय ते माझे 100 अभंग जरी झाले तरी पुस्तक काढणं हे काही सोपं नव्हतं आणि प्रिंट करणं सोपं नव्हतं. त्यावेळेला 1000 कॉप्या प्रिंट करायला लागायच्या, निदान कमीत कमी 500. आणि म्हटलं मी प्रिंट केलं तरी विकत कोण घेणार आहे, त्यामुळे प्रिंटिंगच्या डोक्यात माझ्या कधी विचार नव्हता आणि माझा प्रोजेक्ट त्यामुळे पुढे काही सरकला नाही. पण 2016 साली असं झालं की आम्ही इकडे ह्युस्टनला आलो होतो. माझी मुलगी तिथे नोकरीला होती आणि ह्युस्टनहून मी एकटा परत गेलो होतो. आमची बायको इथे थांबली होती मुलीबरोबर. तर मी एकटा होतो आणि तिकडे तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून हलणार होती पंढरपूरला जायला, 27 जून 2016. तर त्या दिवशी मला एकदम इन्स्पिरेशन आलं आणि जुनी माझी आठवण आली की मी जे पूर्वी अभंगांचे भाषांतर लिहून काढत होतो. माझ्या लक्षात आलं की त्यावेळेपर्यंत यूट्यूब आणि फेसबुक एकदम प्रगत झाले होते. मग मी म्हटलं आपल्याला पुस्तक करायची गरज नाही, तर आपण अभंगाचं भाषांतर करून समजा यूट्यूबवर व्हिडिओ टाकली तर दररोज एक भाषांतर करायचं, एक अभंग, आणि यूट्यूबवर टाकायचं. ज्यांना बघायचं ते बघतील आणि जगभर दिसते यूट्यूब, त्यामुळे आपला उद्देश सफल होणार की तुकाराम महाराजांचे विचार आपल्याला भारताच्या बाहेर पोहोचवता येते. तर त्यामुळे मी ती सुरुवात केली आणि पहिला अभंग 27 जून 2016ला पोस्ट केला. मग त्यानंतर मी दररोज एक अभंगाचं इंग्लिशमध्ये भाषांतर करून आधी अभंग वाचायचा आणि मग त्याचा अर्थ समजावून सांगायचा, त्याची व्हिडिओ बनवायची आणि ती दीपक फडणवीस नावाच्या माझ्या चॅनलवर पोस्ट करायला सुरुवात केली. मग नंतर काही दिवसांनी मला वाटलं आपण फेसबुकवरती जाऊया. मग फेसबुकवर सेंट तुकाराम गाथा ट्रान्सलेशन म्हणून एक पेज तयार केला. त्या पेजवर मग हे सगळे अभंगांची ट्रान्सलेशन्स पोस्ट करायला लागलो. मग त्या तिथे असं करायचं की अभंग देवनागरीत लिहायचा आणि ज्यांना मग इंग्लिश देवनागरी वाचता येत नाही त्या लोकांना अभंग काय आहेत त्याचा उच्चार करता आला पाहिजे, म्हणून मग रोमन स्क्रिप्ट म्हणजे इंग्लिश लिपीमध्ये तो अभंग परत लिहून काढायचा आणि मग त्याच्या खाली प्रत्येक चरणाप्रमाणे अर्थ, असं ते मी सुरू केलं. आणि 2000 मला मधून कुठूनही मेसेजेस यायचे जगातून, गल्फमधून, कधी ऑस्ट्रेलियातून, साऊथ इंडियातून, तामिळ लोकांकडनं खूप मेसेजेस आले की तुम्ही फार छान काम करताय, म्हणे मला खूप आवडतं आहे, तुम्ही पुस्तक छापलं तर मी पुस्तक विकत घेईन. पण मी सगळ्यांना सांगायचं की मी काही पुस्तक छापत नाही आहे, कारण तशी काही माझी इच्छा नाही आहे तर अभंग तुम्ही घ्या फेसबुकवरून. पण एक टर्निंग पॉईंट आला आणि त्यानंतर मी पुस्तक छापायचं ठरवलं आणि ठरवल्यावरती मला अतिशय आनंद आहे की हा आता माझा व्हॉल्यूम 1 300 अभंगांचा पहिला मी प्रकाशित केला 22 मार्च 2025, म्हणजे आत्ता परवा. आणि तुकाराम महाराजांचेच डायरेक्ट वंशज 10व्या पिढीचे जे देहूच्या मंदिरात ट्रस्टी आहेत आणि अध्यक्ष आहेत, माणिक महाराज मोरे आणि पुरुषोत्तम महाराज मोरे, त्यांचाही मला याला आशीर्वाद लाभला. ते मला म्हटले फडणवीस तुम्ही फार चांगलं काम करताय, तुम्ही करा, मी संपूर्ण तुमच्या पाठीशी आहे, तुमचे सगळे 4500 अभंग होईपर्यंत मला माझं पूर्ण सहकार्य तुम्हाला आहे. आणि ह्याच्या आधी तो टर्निंग पॉईंट काय आला तो सांगतो. एका विद्यार्थिनीचा लातूरहून फोन आला आणि ती म्हणली की सर तुमचे 750 अभंग फेसबुकवर मी बघते आहे, मी वाचते आहे, तर मला त्याचं पुस्तक तुम्ही छापलं आहे का, मला पुस्तक हवं आहे. तर मी म्हटलं पुस्तक काही छापलं नाही आहे, तू हे असे फेसबुकवरनं घे ना, तुला त्याला काय प्रॉब्लेम. ती म्हणे नाही मला तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती, अभंग गाथेवर PhD करायची इंग्लिशमध्ये. पण माझे गाईड मला म्हणते तुला हा विषय PhDला घेता येणार नाही, कारण इंग्लिशमध्ये काही रेफरन्सच नाही आहे. तुकाराम महाराजांचे एवढे आमचे तुकाराम महाराज थोर, पण इंग्लिश भाषेमध्ये एकही आर्टिकल नाही की गाथेवरती, की गाथेचे काही अभंग घेतले, त्याच्यावरती चर्चा झाली, त्याच्यावरती काही रिसर्च झाला किंवा कोणी PhD केली, असं काही कुठे ऐकिवात नाही.
तर ते म्हटले की हा विषय तुला घेता येणार नाही, म्हणून मला पुस्तक पाहिजे. म्हणजे तुमचं पुस्तक असलं तर मी निदान त्यांना दाखवेन की हे बघा 750 अभंगांचं पुस्तक आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण एवढं मोठं काम केलं आहे आणि आता पुस्तक नाही छापलं तर दॅट विल बी अ क्राईम. मग मी ठरवलं की आपण पुस्तक छापायचं. आणि मग ते हळूहळू तयारी करत करत बुक गंगा पब्लिशिंग म्हटलं की फडणीस तुमचे सगळे 15चे 15 व्हॉल्यूम मी प्रकाशित करेन, तुम्ही करा, सुरुवात करा. म्हणून मग त्यांच्याकडे स्क्रिप्ट दिली. मग त्यांच्या संपादकीय मंडळांनी काय सांगितलं की 300 अभंगाचं पुस्तक आहे, हा म्हणजे ज्याला गाथेचा अभ्यास करायचा आहे किंवा तुकाराम महाराजांच्या अभंगांचं ज्याला खूप प्रेम आहे अशी माणसं हे पुस्तक विकत घेतील. सगळे 4500 अभंग. पण जनसामान्यांना, ज्यांना म्हणजे भारताच्या बाहेर पण पहिलं इंट्रोडक्शन टू तुकाराम महाराज द्यायला पाहिजे, त्याच्यासाठी म्हणे तुम्ही जरा कमी अभंग पण लोकप्रिय अभंग त्यांचं भाषांतर करा आणि मग त्याचं भाषांतराचं आपण छोटं पुस्तक करू आणि त्या पुस्तकात प्रत्येक अभंगाला QR कोड देऊ. मग तो QR कोड मोबाईलनं स्कॅन केला की तो अभंग तुम्हाला ऐकायला मिळेल. तर मग त्यासाठी मला ती कल्पना आवडली. मग सगळे जे पॉप्युलर अभंग आहेत तुकाराम महाराजांची, जी गाणी आपण अनेक वेळेला ऐकली आहेत, त्यांचं हे झालं. आता हे एक आहे, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना आणाव्या, स्नेहल भाटकरचं मस्तच हे गाणं आहे. हे इथे त्याचं QR कोड आहे आणि इथे भाषांतर आहे. तर मी तुम्हाला, कोणाचा मोबाईल आहे का एखाद्याचा, आपण स्कॅन करून माझा आहे मिळतो ते करू. गुगल स्कॅनर घ्यायचा आणि गुगल स्कॅनरनं हा कोड स्कॅन केला की तो अभंग वाचायला मिळेल, ऐकायला मिळेल. बुक गंगा अक्षर आलं की त्याच्यावरती क्लिक कर. ॲडव्हर्टाइजमेंट लागली. हां, ॲडव्हर्टाइजमेंट जाऊ दे. हे असे 52 अभंग, मग 52 गाणी आणि 52 अभंगाची त्याचे हे पुस्तक तयार केलं. तर हे अशा रीतीने आता मग हे प्रोजेक्ट परत मी पुढे नेलं की अमेरिकेत आता मी थोडीशी पुस्तकं बरोबर घेऊन आलो आहे. कोणाला विकत घ्यायचं असेल तर विकत पण घेता येईल, पण हार्ड कॉपी 300 अभंगांची जड पडते, म्हणून मी आजच किंडल बुक पण तयार केलं त्याचं. ॲज इट इज बुक गंगावरती ई बुक पण अवेलेबल आहे, हार्ड कॉपी पण अवेलेबल आहे. दे विल बी एबल टू गिव्ह यू द बुक गंगा ई बुक हार्ड कॉपी. त्याशिवाय त्यांची परमिशन घेऊन मी किंडलवरती आजच पब्लिश केलं. तर किंडलवरती ते पुस्तक $4.9 का काहीतरी किंमत दिला. ते तुम्हाला तिथून ते ई बुक म्हणून डाउनलोड करून किंडल ई रीडर वरती, किंडल स्लेटवरती ते तुम्हाला ऐकता येईल. हे हार्ड कव्हर कितीला आहे, त्याची किंमत काय आहे? हे जे आहे 300 अभंगाचं, हे सॉफ्ट ई बुक आहे 4.9. हार्ड कव्हर हे 15. हे इथे $10. 10. आणि हे ती $5 ही सगळे $5 आहे. ई बुक $5. येस. तर आता आजचा कार्यक्रम म्हणजे तुकाराम महाराजांचं पुस्तकाचं वाचन. त्याच्यात आपण त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग आणि पुस्तकातले काही अभंगांचं वाचन, हा आपला 45 मिनिटाचा एक कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर पंढरपूर वारीबद्दल माझा एक पॉवर पॉईंट आहे, कारण मग 2015 साली मी पंढरपूर वारी केली, दिंडीबरोबर गेलो होतो डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या दिंडीत. तर माझा हॉलंडमधला एक मित्र आहे भरणे म्हणून, तो गोव्याचा आहे पण तो शेलमध्ये नोकरी करत होता. तो खूप धार्मिक आहे आणि त्यानेच सजेस्ट केलं की आपण वारी करायची का. तर मग आम्ही त्याच्याबरोबर गेलो आणि मग वारीची तयारी करताना परत इंटरनेटवर शोधलं तर काहीही सापडेना गायडन्स की वारीला जायचं असलं तर काय करावं, कसं करावं, काहीही माहिती नव्हती. म्हणून मी ठरवलं की आपली वारी झाली की आपण काहीतरी ब्लॉग लिहायचा. तर माझ्या डोक्यात आधी ब्लॉग लिहायची कल्पना होती, पण जेव्हा मी माझ्या मुलीकडे इकडे आलो होतो ह्युस्टनला 2017 साली, परत आलो, 16ला एकदा आलो, 17ला दुसऱ्यांदा आलो, तेव्हा माझ्याकडे भरपूर वेळ होता. तर त्या 2 महिन्यामध्ये मग मी सुरुवात केली आणि मला एका मित्रानं मला चांगला सल्ला दिला
मला पुस्तक करायचं होतं, तर तो काय म्हणला की किंडलवरती तुम्ही नुसतं लॉग इन आणि पासवर्ड घेतलात तर एकही पैसा खर्च न करता तुमचं पुस्तक तुम्ही पब्लिश करू शकता, ते ॲमेझॉनवर विकू शकता, त्याची प्राईस सेट करू शकता, त्याची विक्री झाली की तुम्हाला ती कंपनी कमिशन पाठवते, तुमच्या बँकेत पैसे येतात. हे एवढं मला अप्रूप, आणि त्यानंतर मला ते आवडली कल्पना, कारण मला जगाला मुख्य म्हणजे कळवायचं होतं की पंढरपूर वारी, आमची वारी ही एवढी थोर, एवढी मोठी, इट इज दी बिगेस्ट रिलिजियस पिलग्रिमेज ऑन द अर्थ. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पृथ्वीच्या पाठीवर कुठेही होत नाही. एक कामिनो ट्रेल म्हणून आहे युरोपमध्ये, सेंट फ्रान्सिस का सेंट झेवियर कोणाचा तरी, तर त्याचा युरोपियन लोक एवढा उदो करतात, तिथे काय 1000-2000 लोक चालत जातात फक्त, ते 10-15-20 किलोमीटर. तिथे 230-240 किलोमीटर आणि 5 लाख ते 10 लाख लोकांचा समुदाय. बरं, तिथे पण असं की सगळे एकमेकांना माऊली माऊली म्हणत, एकमेकांना प्रेम देत, कधी कोणी कोणाशी भांडत नाही, आणि तो सगळा माहोल इतका छान असतो की माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की फडणीस, वारी म्हणजे ही ॲक्च्युली युनिव्हर्सिटी आहे. इट इज अ लाईफ युनिव्हर्सिटी. जीवन कसं जगायचं हे शिक्षण तुम्हाला वारीतून मिळते. एकदा का कोणी 15 दिवसाची 20 दिवसाची वारी करून आलात तर तुमच्या आयुष्याबद्दल, जगाबद्दल, तुमच्या सगळ्या मित्र नातेवाईक यांच्याबद्दलची सगळी मतं बदलतात. तुमची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत सगळी बदलते. म्हणजे तुम्हाला जीवन कसं जगायचं ह्याचं मूलभूत शिक्षण जे संत त्यांच्या वाङ्मयातून देत असतात ते शिक्षण तिथे तुम्हाला दिसतं. की कारण वारीतले बरेच लोक तसंच आयुष्य जगत असतात, कधी कोणावर चिडचिड नाही, काही राग नाही. तर मग तेव्हा मला ते इंग्लिशमध्ये लिहायचं होतं, म्हणून मग मी ते किंडल बुक त्यावेळेला 2017 साली पब्लिश केलं. त्यानंतर भारतात गेल्यावर त्याचा मराठी अनुवाद पण केला, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं. माझे सगळे वारीतले फोटो मी त्या पॉवर पॉईंटमध्ये घातलेले आहेत, आणि पुस्तकात पण ते फोटो आहेत. आणि पुण्यामध्ये मग रोटरी क्लब किंवा वृद्धाश्रम वगैरे अशा ठिकाणी मला कधी कधी बोलवणं येतं की तुम्ही तुमची वारीचे अनुभव शेअर कराल का. तर परवा कोथरूडला एका सोसायटीत झालं, आमच्या बहिणीच्या स्वप्नशिल्प सोसायटीत झालं, तर ते एक प्रेझेंटेशन आहे. तर आपल्याकडे वेळ भरपूर असल्यामुळे ह्या 2 गोष्टी आपण आपल्या अजेंडामध्ये ठेवलेल्या आहेत. तर आधी काय करायचं तुम्ही सांगा. आधी गाथेच्या अभंगांचं वाचन करूया आणि मग पंढरपूर वारीकडे जाऊया, ठीक आहे. तर